खूप वजन वाढले, पोट वाढले, पोटावर घड्या दिसत आहे, तसेच साईड फॅट्स वाढलेले आहे, काही केल्या कमी होत नाही आहे, काही करा पण काहीच कमी होत नाही आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बेस्ट एक्सरसाइज सांगितलेले आहे पोटावर आणि साईड फॅट्सवर. तर ते तुम्ही डेली करायचे आहे. तुम्हाला बघा 8 दिवसामध्ये फरक जाणवेल. 8 दिवसामध्ये पोटाचा घेर कमी व्हायला लागेल, ही 100% गॅरंटी मी तुम्हाला देते आहे. तर आता बघा, सर्वात प्रथम सकाळी उठल्याबरोबर कोमट पाणी घ्यायचं. त्यानंतर बघा, अगदी रिकाम्या पोटी किंवा अगदी भरलेल्या पोटी व्यायाम करायचा नाही. काहीतरी लाईटली खायचं आहे. तुम्ही 2 बदाम, 2 अक्रोड, 2 मनुके रात्री पाण्यात भिजत घाला आणि ते सकाळी खा. त्यानंतर बघा, तुम्हाला 5 मिनटा 7 मिनटाने व्यायाम करायला घ्यायचा आहे. आणि व्यायाम करताना अगदी बघा शांत मनाने करायचं आहे. कुठलाही व्यायामाचा प्रकार किंवा आसन करताना घाई करायची नाही आहे. प्रत्येक आसन, प्रत्येक व्यायामाचा प्रकार केल्यानंतर अगदी 1, 2, 3 मिनटं रेस्ट घ्यायचा आहे. व्यायाम करताना कम्फर्ट कपड्यांमध्येच व्यायाम करायचा आहे. फिटिंगचे कपडे किंवा गाऊन, साडीमध्ये व्यायाम होत नाही. तुम्ही साधी पॅन्ट आणि टी शर्ट सैलसर घालायचं आहे आणि व्यायामाचे प्रकार करायचे आहे. आता हा पहिला प्रकार व्यायामाचा बघा. एकदम स्ट्रेट उभं राहायचं आहे. दोन्ही पायांमध्ये अंतर ठेवायचं. दोन्ही हात एकमेकांमध्ये पकडायचे आणि पाय हा गुडघ्यामध्ये बेंड करून पोटापर्यंत आपल्याला खेचायचा आणि ते हात आपल्याला गुडघ्याला टेकवायचे आहेत. असं पूर्णपणे आपल्या पोटाला स्ट्रेच बसेल असा हा व्यायामाचा प्रकार करायचा. आता हे मी तुम्हाला 10 वेळा दाखवले, तुम्ही 20-30 वेळा करायचे आहेत आणि रिपिटेशन करायचं आहे. जर 10 वेळा केलं तर मध्ये काही सेकंद आपल्याला रेस्ट घ्यायचं आहे, पुन्हा 20 वेळा, पुन्हा रेस्ट घ्यायचं आहे, पुन्हा 30 वेळा, असं तुम्ही रोज करायची आहे सवय. तर पहिल्या दिवशी तुम्ही 10-20 वेळा करू शकता. थोडी बॉडी जरी पेन झाली तरी तुम्ही दुसऱ्या दिवशी लगेच आपल्याला बंद करायचं नाही आहे, कंटिन्यू करायचं आहे. ती सवय झाल्यानंतर बॉडी फ्लेक्झिबल होते आणि आपल्याला सवय लागून जाते. व्यायाम हा करायचाच आहे. तुम्ही व्यायाम केल्याशिवाय तुमचं वजन, पोट कमी होणार नाही आहे. तुम्ही कितीही आहार घ्या, कितीही लिक्विड घ्या, की कसंही तुम्ही स्ट्रिक्टली डाएट करा, पण त्याच्या जोडीला जर व्यायाम असेल तरच तुमचं फॅट लॉस होणार आहे, वेट लॉस होणार आणि त्यासोबत बघा तुमचं बॉडी अगदी फिट आणि स्लिम व्हायला लागेल. आता बघा हा दुसरा प्रकार. दोन्ही हात असे डोक्याला कानाच्या तिथे पकडायचे आणि त्यानंतर क्रॉसमध्ये पूर्ण आपल्याला गुडघ्याला ते हातांचा कोपरा टेकवायचा आहे. पोटाला स्ट्रेच बसतो. जिथं तुम्हाला स्ट्रेच बसतो आहे, ताण बसतो आहे, तर तुम्हाला बघा 2-3 दिवसांनी असं वाटेल की तिथले आपले फॅट्स रिड्यूस व्हायला लागलेले आहेत. एवढा फरक पडतो. त्यामुळे तुम्ही कंटिन्यू करायचं आहे. आता त्यानंतर बघा तिसरा प्रकार. दोन्ही हात शोल्डरच्या लेवलमध्ये स्ट्रेट पकडायचे आहेत. त्यानंतर पूर्ण आपल्याला पायाचा जो अंगठा आहे, पाय स्ट्रेट पकडून आपल्याला तो टेकवायचा प्रयत्न करायचा आहे. हाताला टच करायचा आहे. तर असं तुम्ही करायचं. सुरुवातीला तुम्ही बघा 10 वेळा करायचं. नंतर तुम्हाला सवय झाल्यावर आणखीन 4-5 दिवसांनी तुम्ही 20 वेळा करू शकता. पण करा, सुरुवात करा, म्हणजे तुम्हाला ते सवय होऊन जाईल. आणि हे बेस्ट व्यायामाचे प्रकार आहे. भरपूर सारे व्यायामाचे प्रकार आहे, करेल तेवढे थोडे आहेत. पण हे तुम्हाला मी रेग्युलर करण्याजोगे, जे नॉर्मल बॉडी आहे माझ्यासारखी ज्यांची, त्यांना करता येईल असे हे मी व्यायामाचे प्रकार दाखवते. त्यासोबत बघा आता हा चौथा प्रकार. आता चौथा प्रकार करताना आहे ना, पुन्हा सरळ उभं राहायचं आणि दोन्ही पायांमध्ये अंतर ठेवायचं. आता बघा, मी प्रत्येक व्यायामाचा प्रकार केल्यानंतर बघा काही सेकंद रेस्ट घेते. म्हणजे शांत आपल्याला उभं राहायचं किंवा शांत तुम्ही बसल्या ठिकाणी करत असाल तर शांत 2 मिनटं आपल्याला रेस्ट घ्यायचे, बसायचं आहे आणि त्यानंतर पुन्हा सुरुवात करायची. तर आता बघा, हातांचा कोपरा हा आपल्या गुडघ्याला टेकवायचा प्रयत्न करायचा. क्रॉसमध्ये लेफ्ट साईडचा राईट साईडच्या गुडघ्याला टेकवायचा आहे आणि राईट साईडचा गुडघा हा आपल्याला लेफ्ट साईडच्या हाताच्या कोपऱ्याला टेकवायचा आहे. असं आपण क्रॉसमध्ये करायचं आहे. 10-20 वेळा मनातल्या मनात काउंट करायचे नंबर्स आणि असं तुम्ही 20-30 वेळा करू शकता. इथे मी तुम्हाला 10 वेळा 20 वेळा दाखवलेले आहेत. नाहीतर खूप व्हिडिओ मोठा होतो, त्यामुळे मी तुम्हाला शॉर्टकट दाखवण्याचा प्रयत्न करते आहे. आता हे झाले आपले 4 प्रकार. आता त्यानंतर बघा काही सेकंद असं रेस्ट घ्यायचं आहे. आता मी जसं काही सेकंद उभी राहते किंवा खाली बसल्या ठिकाणी केलं तर काही सेकंद आपल्याला बसायचं आहे, म्हणजे रेस्ट घ्यायचा आहे. कारण व्यायाम करताना दम लागतो, श्वास आपण घेतो सोडतो आणि आपल्याला बघा दमछाक व्हायला पण नको आहे. आता हा 5वा व्यायामाचा प्रकार. अशा पद्धतीने 2 हात स्ट्रेट ठेवायचे आणि दोन्ही पायांमध्ये अंतर ठेवून असं आपल्याला 10-20 वेळा रिपिटेशन करायचं आहे. याने पण पोटाला खूप फरक पडतो आणि पोटाला स्ट्रेच बसतो. म्हणजे हे मी तुम्हाला पोटावरचे व्यायाम दाखवले. आता बघा, मी बसल्या ठिकाणी तुम्हाला दाखवते. दोन्ही पाय स्ट्रेट ठेवायचे आणि आपला जो कपाळ आहे,
फोरहेड ते आपल्या गुडघ्याला टेकवण्याचा प्रयत्न करायचा. याच्यावरनं आपल्याला समजतं की आपल्या किती वाढलेलं आहे, पोटावर किती चरबी आहे, किती प्रमाणात आहे. तुमची जर जास्त प्रमाणात चरबी असेल तर तुमचं कपाळ गुडघ्याला टेकणार नाही. आता माझं थोडं लाईटली टेकतं आहे, म्हणजे अजूनही मला 1 ते 2 किलो वजन कमी करायचं आहे. आता त्यानंतर हा बघा नेक्स्ट प्रकार आहे. दोन्ही पाय स्ट्रेट ठेवायचे, त्यामध्ये अंतर ठेवायचं आणि क्रॉसमध्ये बघा आपल्या हातांची बोटं अंगठ्याला टेकवण्याचा प्रयत्न करायचा आहे पायाच्या. आता असं केल्याने बघा आपले जे साईड फॅट्स असतात कमरेवरती ते रिड्यूस होतात. असं हे तुम्ही 50 वेळा 30 वेळा जसं तुम्हाला, आणि अगदी सोपा प्रकार आहे व्यायामाचा, असं तुम्ही 50 30 100 वेळा म्हणजे रिपिटेशन तुम्ही स्टॅमिना वाढवत चालायचा आहे. अशा पद्धतीने जर केलं रोज तर तुमचे साईड फॅट्ससुद्धा कमी होतील. आता बघा त्याच्यानंतर नेक्स्ट प्रकार, दोन्ही पाय असे पूर्ण आपल्याला जेवढे ताणता येतील तेवढे आपल्याला असे ताहाटमध्ये ठेवायचे आहेत. पूर्ण बेंड करायचे नाही गुडघ्यामध्ये आणि स्ट्रेट पाय ठेवून आपल्याला पायांमध्ये अंतर ठेवायचे आणि नंतर बघा पूर्ण आपलं जे हात आहेत ते आपल्याला पायाच्या अंगठ्याला टेकवायचे आहेत आणि जे आपलं कपाळ फोरहेड आहे ते आपल्या गुडघ्याला टेकवण्याचा प्रयत्न करायचा आहे. म्हणजे हे क्रॉसमध्ये असं तुम्ही 50 70 60 असं जास्त प्रमाणात जेवढे कराल तेवढे तुमचे साईड फॅट्स रिड्यूस होतील. असं हे मी मनातल्या मनात नंबर काउंट करते आणि 50 वेळा बोलते. तर याने पण बराच फरक पडतो. साईड फॅट्स पूर्णतः तुमचे पूर्ण गायब होतील बघा. अगदी तुमची कंबर बारीक आणि स्लिम व्हायला लागेल, एवढा फरक पडतो. त्यानंतर बघा आता हे कंबरदुखी पाठदुखी ज्यांना त्रास आहे तर त्यावर सुद्धा हा बेस्ट व्यायामाचा प्रकार आहे. काही नाही, फक्त दोन पाय आपल्याला बेंड करायचे गुडघ्यामध्ये आणि असं हाताने पकडायचे, व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे करायचे आणि आपण बघा लहानपणी कुकूच करायचं त्या पद्धतीने आपल्याला हा व्यायामाचा प्रकार करायचा. याने पाठीला कंबरेला खूप आराम मिळतो, खूप फरक पडतो. मला स्वतःला फरक पडलेला आहे. माझं सीझर झालेलं आहे. सी सेक्शन नंतर मी माझं वेट बघा जवळपास 12 ते 13 किलो कमी केलेलं आहे आणि मला जुळी मुलं आहेत. तुम्हाला माहिती आहे, तुम्ही माझे डेली व्लॉग पाहत असाल तर तुम्हाला माहिती आहे मला जुळी मुलं आहेत. त्यानंतर मी माझं एवढं पोट आणि एवढं वेट कमी केलेलं आहे. जवळपास ही व्यायामाची सवय मी लावलेली आहे. माझ्या डेली रुटीनमध्ये मी व्यायाम हा रोजचा डेली करते. एक 10 ते 15 मिनटं 20 मिनटं माझ्या स्वतःसाठी मी वेळ काढते. तर असं तुम्ही करायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट प्रकार, दोन्ही पाय आपल्याला बघा असे बेंड करायचे आहे. म्हणजे वज्रासनात बसून पूर्णपणे आपल्याला हातांना स्ट्रेच बसेल असे पूर्ण हात आपल्याला पुढे झोपवायचे आणि आपलं जे फोरहेड कपाळ आहे ते खाली जमिनीला टेकवायचं आहे. पोटाला ताण बसतो, पोट बघा आतमध्ये आपलं जातं, म्हणजे पोटाला स्ट्रेच बसेल तेवढे आपले फॅट्स रिड्यूस होतात. त्यामुळे अशा पद्धतीने साधे सोपे मी बसल्या बसल्या तुम्हाला व्यायामाचे प्रकार दाखवलेले. तुम्ही कुठलेही करू शकता, अगदी व्हिडिओ लावूनसुद्धा तुम्ही अशा पद्धतीने करू शकता. त्यानंतर बघा परत तसाच सेम प्रकार, मागे हात आपल्याला पकडायचे आहे एकमेकांमध्ये बोटं आणि स्ट्रेट आपल्याला असे मागे खेचून धरायचे आणि खाली कपाळ जमिनीला टेकवायचं. याने दंड कमी होतात, साईड फॅट्स कमी होतं आणि पोटसुद्धा कमी होतं. त्याचबरोबर थाईजसुद्धा. म्हणजे ऑल बॉडीचं तुम्हाला एक्सरसाइज मी तुम्हाला दाखवते. तर हे जे मी तुम्हाला व्यायामाचे प्रकार दाखवलेले आहे तर ते बेली फॅट आपलं पोट कमी करण्यासाठी आणि त्याचबरोबर साईड फॅटसाठी हे मी तुम्हाला व्यायामाचे प्रकार दाखवलेले आहे. हे तुम्हाला बघा 10-20 वेळा करायचे आहेत. सुरुवात 10 पासून केली तरी चालेल. त्यानंतर तुम्ही हळूहळू वाढवायचं आहे आणि 30 वेळा रिपिटेशन करायचं आहे. तर प्रत्येक वेळेला केल्यानंतर एक स्टेप केल्यानंतर तुम्हाला काही सेकंद रेस्ट घ्यायचा आहे आणि त्यानंतर दुसरी स्टेप करायची आहे. तर कुठलाही व्यायामाचा प्रकार केल्यानंतर एक प्रकार झाल्यानंतर तुम्हाला काही सेकंद रेस्ट घ्यायचे आहे आणि त्यानंतर दुसरा प्रकार करायचा आहे. तर असं तुम्ही एक 8 दिवस करून बघा काय फरक पडतो आणि हे नंतर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. त्याचबरोबर आहार, सकाळचा नाश्ता प्रोटीनयुक्त भरपूर असा करायचा आहे. जेवणामध्ये किंवा आपला आहार नाश्ता कमी घ्यायचा नाहीये, पोटभर घ्यायचा आहे. जेवढं पोटाला हवे तेवढा घ्यायचा आहे. फक्त तो हेल्दी हवा आहे. दुपारचं जेवण फक्त तुम्ही टायमिंग सेट करा आणि त्याच टायमिंगमध्ये तुम्ही नाश्ता जेवण करा. एक टायमिंग असेल तर बेस्ट आहे. आज तुम्ही सकाळी खाल्लं तर उद्या दुपारी खाल असं नका करू. ज्या वेळेला तुम्ही नाश्ता कराल त्याच टायमिंगमध्ये रोज नाश्ता करा. दुपारचं जेवण पण दुपारीच करा आणि त्यानंतर रात्रीचं जेवण लवकर करायचं आहे.
आणि रात्रीचं जेवण डिनर हे तुम्हाला लाईटली हलकं घ्यायचं आहे, कारण रात्रीची आपली फिजिकल ॲक्टिव्हिटी नसते, त्याचबरोबर आपण खाल्ल्यानंतर झोपतो, त्यामुळे आपल्याला खाल्लेलं अन्न डायजेस्ट झालं पाहिजे, तर लाईटली तुम्ही घ्यायचं आहे. त्यामध्ये मी लास्ट व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, तुम्ही काही लाईटली घेऊ शकता. मुगाची खिचडी, तुम्हाला ओट्सची सवय असेल तर तुम्ही साधे ओट्स, मसाला ओट्स तेही बाउलभर खाऊ शकता. त्यामध्ये पण भरपूर प्रोटीन, फायबर, आयर्न आहे. किंवा तुम्ही दलिया करू शकता. मसाले भात केला तुम्ही, भात जरी खाल्ला तरी फक्त मग भातच खा, किंवा मग चपाती आणि भात जर घेतला तर तुम्ही भात अगदी लाईटली थोडासा 2-3 घासाचा घ्या, किंवा स्किप केला तरी चालेल. चपाती एक टाइमच घ्या. रात्रीच्या जेवणामध्ये शक्यतो ज्वारीची भाकरी घ्या आणि लवकर जेवण करायचा प्रयत्न करा. जेवण आणि झोप यामध्ये 3 तासाचं अंतर पाहिजे. आणि व्यायाम करताना कधीच भरलेल्या पोटाने, म्हणजे पोट भरलेलं असताना कधीच व्यायाम करायचा नाही. आपल्याला काहीतरी लाईटली खायचं आहे, म्हणजे तुम्ही एखादा ॲपल किंवा खजूर 2 किंवा बदाम पाण्यात भिजवायचे रात्रीचे, आणि ते सकाळी 2 बदाम, 2 अक्रोड, 2 मनुके असं खाऊन तुम्ही थोड्या वेळ, एक 5-10 मिनिटांनी तुम्ही व्यायाम करायला घेतला तरी चालेल. अगदी भरलेल्या पोटाने व्यायाम करायचा नाहीये, किंवा जेवल्यानंतरही व्यायाम करायचा नाहीये. तर ह्या गोष्टी तुम्ही पाळायच्या आहेत, फॉलो करायच्या आहेत. तर बघा, तुम्हाला 8 दिवसात फरक जाणवेल. आणि हे व्यायाम करायचे तर मी सगळे तुम्हाला आज पोटावरचे आणि साईड फॅट्सवरचे व्यायामाचे प्रकार दाखवलेले आहे. काल सुद्धा मी तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये सूर्यनमस्कार दाखवले, 12 सूर्यनमस्कार, ते पण ऑल बॉडीवर आहे. त्यामुळे तुम्ही हे जर व्यायाम केले तर नक्कीच तुमचं बघा 8 दिवसामध्येच तुम्हाला फरक जाणवेल. आणि जिथं स्ट्रेच बसतो आपल्याला थाईजला किंवा आपल्या आर्म्सला, साईड फॅट्सला, पोटाला, जिथे हे स्ट्रेच बसतो तिथे असं समजा की तुमचे फॅट्स रिड्यूस व्हायला लागलेले आहेत. तर अशा पद्धतीने तुम्ही व्यायामाचे प्रकार करायचे आहे. जर तुम्हाला गुडघेदुखी, कंबरदुखी किंवा पाठदुखी, काही मेडिसिन्स चालू असतील तर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्या पद्धतीने व्यायाम करा. तर माझ्यासारखी जर नॉर्मल बॉडी असेल तर तुम्ही हे व्यायामाचे प्रकार करू शकता. हवं तर तुम्ही माझा व्हिडिओ लावून सुद्धा तुम्ही त्या पद्धतीने व्यायामाचे प्रकार करू शकता. एवढे बेस्ट व्यायामाचे प्रकार आहे. व्यायाम केल्यानेच तुमचं पोट आणि तुमचं वजन कमी होणार आहे. आता बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की एक्सरसाइज केली तर नेमकं आपण आहारामध्ये काय घ्यायचं, नाश्त्यामध्ये काय घ्यायचं, प्रोटीनयुक्त काय घ्यायचं, कशात काय आहे, कशामध्ये कुठले जीवनसत्व आहेत, हे काहींना माहिती नसतं. तर आता मी तुम्हाला साधी सोपी रेसिपी दाखवते. हे साधे ओट्स आहे दुधातले. आता हे मी तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये पण दाखवलेले आहे. ही एकच रेसिपी मी फक्त 7 ते 8 दिवस खाल्लेली आहे, म्हणजे नाश्त्यामध्ये. आणि खूप छान लागते. असं नाही आहे की म्हणजे पोट भरत नाही किंवा परत भूक लागते. याच्यामध्ये प्रोटीन, फायबर, आयर्न आहे आणि पचायलाही हलकं आहे. त्याच्याबरोबर पोट भरलेलं राहतं आणि साधी सोपी अगदी 5 मिनिटामध्ये रेसिपी होते. दूध गरम करायला ठेवायचं. दुधामध्ये थोडे ओट्स घ्यायचे वाटीभर आणि ते त्याच्यामध्ये शिजवून घ्यायचे. त्याच्यामध्ये तुम्ही वेलची पूड, ड्रायफ्रूट्स तुमच्या आवडीप्रमाणे टाकायचे आणि शिजल्यानंतर असं बाऊलभर खायचं. एका बाऊलमध्ये 15 ग्रॅम प्रोटीन आहे बघा. तर हे तुम्ही घ्यायचं आहे. आता मी मुलांनासुद्धा सवय लावली आहे, त्यामुळे मुलांना आणि माझ्यासाठी मी नाश्त्यामध्ये हेच करते सकाळी. तर याच्याबरोबर तुम्ही मसाला ओट्ससुद्धा मिळतात. तर सफोलाचे मसाला ओट्स आणि सफोला साधे ओट्स. तर हे साधे ओट्स आहे. ही एकच रेसिपी मी 8 ते 10 दिवस खाल्लेली आहे. त्यानंतर मी वेगवेगळं चेंज केलं. तुम्ही डेली ब्लॉग माझे पाहत चला. त्या पद्धतीने मी माझं 5 किलो वजन कमी केलेलं आहे. तर असं मी एकच रेसिपी 8 दिवस खाल्ली. त्यानंतर मुगाची खिचडी रात्री डिनरला तीच घेतली. मसाला म्हणजे भरपूर डाळी वगैरे टाकून. तर मुगाची खिचडी मी असं 8 दिवस, चपाती मी 8 दिवस बंद केली. त्यानंतर त्या ठिकाणी ज्वारीची भाकरी आणि त्याचसोबत ब्लॅक कॉफी असं मी आहारामध्ये घेत होती. आणि आता मी हे साधे ओट्स तुम्हाला दाखवलेले आहे. तर हे नाश्त्यामध्ये मी घेत असते. तर खूप हेल्दी नाश्ता आहे. त्यानंतर तुम्ही कुठल्याही नाश्त्यामध्ये काही घेऊ शकता. मूग डोसा किंवा मोड आलेले कडधान्य, स्प्राउट्स असं तुम्ही शॅलो फ्राय करून सुद्धा बाउलभर खाऊ शकता. पण नाश्ता हा करायचाच आहे हेल्दी, आणि त्यानंतर दुपारचं जेवण. तर अशा तुम्ही वेळा ठरवून घ्या जेवणाच्या, नाश्त्याच्या, आणि त्या पद्धतीने त्या वेळातच करा. तर माझा व्हिडिओ मी आता इथंच एंड करते. आय होप आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, बाजूचं बेल आयकॉन ऑलवर सेट करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.